मित्रांनो, माझा आवाज येतोय काय तुम्हाला ऐकायला? आवाज येत असेल तर थम्सअप द्या प्लीज. आवाज येत असेल तर थम्सअप द्या प्लीज. आवाज येतोय का? हो. थँक्यू. ओके. थँक्यू. 2 मिनिटं थांबूया आपण आणि काय जॉईन करूया. ओके. जरा पाणी पिऊन घे. ठीक आहे, आता त्यांना इन्व्हाइट करायला काही हरकत नाही मला वाटतं. करूया इन्व्हाइट. हो, तुळशीवाडीचा महाराजा सर. ओके. जॉईन होत आहेत ते. जॉईंट मला काय तुळशीवाडी जॉईंट. जरा तुळशीवाडी पेज असेल तर मला जरा रिक्वेस्ट पाठवा. इकडनं माझ्याकडनं होत नाहीये, म्हणजे नावच येत नाहीये.
जरा थांबा, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्यांचं हेच येत नाही इथे. एक सेकंड, मी परत येतो. प्लीज जरा माफ करा. मी परत येतो, एक सेकंड. अच्छा, तुम्हीच डायरेक्टच येते का? अच्छा, ओके ओके. ओके. आपण तुळशीवाडीच्या म्हणजे त्या अकाउंटवरून नाही करत आहेत का? तेच मी शोधत होतो बरंच. आवाज येतो तुम्हाला माझा? हा एकदम बारीक आवाज येतो. ओके. आता येतोय? हा असं येतो. थांबा जरा adjust. माझे येतोय ना आवाज? हॅलो. हा बोला. हा, नमस्कार म्हटलं. जरा थोडा आपण वेळ देऊया आपल्या प्रेक्षकांना. मी ॲक्च्युली तुळशीवाडीचं ते तुमचं ऑफिशियल पेजवरती शोधत होतो, पण त्यामुळे थोडंसं उशीर झाला. हा दरवाजा. ओके. लवकरात लवकर जॉईन व्हा मंडळी. आपण ऑलरेडी 5 मिनटं उशीर आहोत. जरा करूया लवकरच सुरुवात. सो करायची का सुरुवात? मंडळी, प्रेक्षक हो, करायची का सुरुवात? थम्सअप द्या. ओके. सो या मुलाखतीचा श्री गणेशा करायला काही हरकत नाही. सर्वप्रथम आपलं स्वागत. मुंबई गणपतीमध्ये मी तेजस कोरे या पेजचा सहसंचालक आपला स्वागत करतो. तुळशीवाडीचा महाराजा, मुंबईतलं एक नावाजलेलं मंडळ. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे खेतवाडी, चंदनवाडी, तसं आपण नाव तुळशीवाडी हे आपण आवर्जून घेतोच. हे मंडळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळातलं. हे मंडळ यंदा 82व्या वर्षात पदार्पण करत आहे. या मंडळाचे सरचिटणीस श्री किरण बाळ सराफ आज आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. किरणजी, नमस्कार. आपलं स्वागत मुंबई गणपतीमध्ये. आपलं तुळशीवाडीच्या महाराजा नगरीमध्ये स्वागत. ओह, थँक्यू. आपण आता जास्त वेळ नाही घेता आपण मुलाखतीला सुरुवात करूया का? हा बोला. हा. सो तुळशीवाडीचा महाराजा ताडदेव विभागातील एक जुनं मंडळ. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुळशीवाडी ताडदेव हे बहुतेक पहिलं मंडळ असेल ताडदेव विभागातलं, म्हणजे माझ्या माहितीनुसार. बरोबर. चुकीचं असलं तर करेक्ट करा मला. सो हे मंडळ यंदाच्या वर्षी 82व्या वर्षात पदार्पण करत आहे. सो या एकंदरीत आम्हाला या मंडळाचा सुरुवातीपासूनचा प्रवास तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. सो तुम्ही या मंडळा म्हणजे ऑब्विसली तुम्ही आता सांगा या मंडळाबद्दल आपल्या प्रेक्षकांना. सर्वप्रथम गणपतीचं आगमन होत आहे आणि जे करोनाचं संकट आहे, मी लोकांच्या प्रार्थनाप्रमाणे असं सांगेन की गणपती बाप्पा येताना हे करोनाचं संकट घालूनच येईल आणि आनंदाने या विभागात, या नगरीत, या मुंबापुरीत, या महाराष्ट्रात विराजमान होत पुढे तुझ्या चरणी प्रार्थना. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. मी किरण बाळसराफ, मंडळाचा चिटणीस. ह्या मंडळाची स्थापना 1939 साली झाली आणि मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्या काळापासून ह्या मंडळाचं काम बघतोय. आणि देवत असताना आमचं मंडळ पहिलं म्हणजे तुम्हाला हाजिरी हा विभाग माहिती असेल. हाजिरी पासून ताडदेव म्हणजे सगळ्यात मोठा विभाग की जेणेकरून इथे गरीब, श्रीमंत, गुजराती, मारवाडी, मुकेश अंबानी सगळे असे मोठमोठे धनलक्ष्मीवाले, तसेच मोठा स्लम एरिया पण आहे माझ्याकडे, इंटरमिडिएट कंपाऊंड, अशी लोक पण राहतात. म्हणजे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत हा विभाग व्यापलेला आहे. हा विभाग विविध जाती धर्माने नटलेला आहे आणि यांची स्थापना फक्त मराठी लोकांनी नाही, इतर धर्मियांनी पण स्थापना केली आणि आज 82वं वर्ष या मंडळाला होत आहे. मंडळ अतिशय अगोदर छोटं होतं. आमच्या काही जुन्या लोकांनी 10-15 लोकांनी या मंडळाची स्थापना केली. हे मंडळ तुम्हाला एसी मार्केट माहिती असेल, त्या ठिकाणी हे मंडळ पहिलं स्थापन झालं. त्याच्यानंतर त्याचा प्रवास आमच्या जे फिल्म सेंटर म्हणून आहे, ते फिल्म सेंटर फेमस आहे, तिकडे स्थापना झाली. त्याच्यानंतर मन्यार बिल्डिंग तिकडे त्याची स्थापना झाली.
बरीच वर्ष आता मल्हार बिल्डिंगच्या पठांगणावर हा तुळशीवाडीचा महाराजा विराजमान आहे. जवळजवळ 82 वर्ष हे चालू आहे. आणि परंपरागत म्हणजे माझे वडील त्यांच्या अगोदर त्यांचे वडील झाली, असं ते करत करत ही वाटचाल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढे पुढे होत आहे. आणि आता हे छोटस झाड आज मुंबई पुरात नाही, महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्धी माध्यमावर आहे. ओके. सो तुळशीवाडीचं मंडळ म्हणजे सर्वांच्या परिचयाचंच आहे. आणि तुळशीवाडीचं मंडळ हे हीरक महोत्सवापासून जे जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलं ते म्हणजे त्यांनी साकारलेली 25 फुटी हिरेजडित मूर्ती. मूर्त्या मोठ्या झाल्या, पण 25 फुटी मूर्तीवरती हिरेजडित काम करणारी ही तुमची मूर्ती, या आम्हाला 60व्या वर्षापासून नंतरचा प्रवास सांगा, जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन ट्रॉलीवरून व्हायला लागलं. 60 वर्षाचं मेन आकर्षण ते गणपतीच्या म्हणजे ट्रॉलीवरती झालं. पण याच्या अगोदर आम्ही नेहमीप्रमाणे 12 फुटाची 15 फुटाची मूर्ती आणायचो. पण 60 वर्ष म्हणून विशेष आकर्षण त्यावेळेस विभागातली जनरल बॉडीची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये असं ठरण्यात आलं की काहीतरी 60 वर्ष आहे तर काहीतरी वेगळं करावं असं मंडळाच्या कार्यकर्त्यांना विभागातील नागरिकांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्हाला कल्पना सुटली की आम्ही जर मोठी मूर्ती आणली तर चालेल का, असं विभागातील नागरिकांना जनरल बॉडीमध्ये विचारलं जातं. तर त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं मोठी मूर्ती आणण्यात काही हरकत नाही, पण त्याचं पूजन त्याचं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. त्याच्यात बहुमताने हा विचार विनिमय सगळ्यांसमोर आला आणि आमच्या ट्रॉलीवरच्या मूर्तीला 60व्या वर्षापासून सुरुवात झाली. 60व्या वर्षाचं आकर्षण वेगळं होतं, एक उत्साह वेगळा होता, कार्यकर्त्यांचा उत्साह होता. त्याच्यामध्ये आमचे सिनियर कार्यकर्ते होते, ज्युनियर कार्यकर्ते होते आणि आमच्यासारखे मधले कार्यकर्ते होते. आणि त्याच वेळेस मलाही सरचिटणीस देण्यात आले. आमच्या मंडळाचे अध्यक्ष नथुराम यादव मंडळाचे अध्यक्ष होते आणि सरचिटणीस होते. आणि एकूण आमची 17 जणांची कमिटी होती. त्यात वेगळ्या कमिटीमध्ये आम्ही काही केलं नाही, रेग्युलरची कमिटी होती त्याच कमिटीची पुढे आम्ही करतो होती. आणि डायमंड म्हणजे हीरक महोत्सव कसा साजरा करतात, तर हीरक महोत्सव साजरा करताना समाजाचं कार्य, समाजातील इतर सामाजिक उपक्रम त्याचं ध्यान ठेवून त्याच्या मनात विचार करून आम्ही अशी भव्य दिव्य मूर्ती आणावी की लोकांचे डोळ्याचे पारणे फिरतील अशाप्रमाणे मूर्ती आणावी. आणि मोठ्या मूर्ती म्हणून नाही, पण एक लोकांना असं देवाचं दर्शन कसं भव्य दिव्य झालं पाहिजे, असं बालाजीचं दर्शन घेण्यासाठी लोक जातात आणि असं भव्य दिव्याचं दर्शन होतं. त्याचप्रमाणे आम्हाला पण वाटलं की आपल्याही बाप्पाचं भव्य दिव्याचं दर्शन व्हावं. म्हणून आमच्यातूनच मंडळातून एक संकल्पना आली की आपण डायमंड ज्वेलरी तर संपूर्ण बाप्पाची मूर्तीच डायमंडची बनली. तर त्याच्यामध्ये पण विचार विनिमय झाले, कसं करायचं, काय करायचं, काय आयडिया नाही. पण आमच्याकडे मलबारीत असल्यामुळे, दक्षिण मुंबई असल्यामुळे आमच्याकडे शहरी बाजार जवळच आहे. तर त्याच्यातून एक कल्पना सुटली आणि आम्ही एका व्यापाऱ्याला भेटलो. त्या व्यापाऱ्याने आम्हाला छानपैकी आयडिया दिली आणि आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणजे एक डायमंड बाप्पाच्या शरीरावर चिकटतो आणि त्यातून नकशित डायमंडची मूर्ती साकार झाली. आणि ही मूर्ती साकार झाल्यानंतर आम्हाला पण वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य रूप आम्हाला आमच्या तुळशीवाडीच्या नगरीत असं बाप्पाचं दर्शन घडेल. आणि त्यानंतर आमची मोठ्या मूर्तीची जी सुरुवात झाली ती आजपर्यंत अजून आहे. डायमंडची मूर्ती म्हणाल तर तुळशीवाडीची 2013ची म्हणजे ती अमृत महोत्सवाची मूर्ती कोणी विसरणार नाही. म्हणजे आम्हाला तर ती मूर्ती पाहायला नाही मिळालेली जी 60व्या वर्षाची, पण ही आम्ही याची डोळा पाहिला. सो त्याच्यावरती आपण येऊ नंतर. सो त्या मूर्तीने एक वेगळीच उभारी दिली मंडळाला. म्हणजे आम्ही माहिती काढली, त्याच्यानुसार बऱ्याचशा वृत्तपत्रांनी दखल घेतलेली. सो त्याच्यानंतर एक मंडळाचा दृष्टिकोन कसा बदलला. म्हणजे आता तुम्ही एक बार सेट केलेला की आता काहीतरी वेगळं करायचं, मूर्तीला हिरे. मग पुढच्या वर्षी त्याच्या नेक्स्ट मग कसं समीकरण जुळत गेलं त्याच्यानंतर. समीकरण म्हणजे बघा आता जसं प्रसिद्धीचं माध्यम तुमच्यासारखे मीडिया वगैरे मंडळात येऊ लागले, आमचे इंटरव्ह्यू येऊ लागले, विभागातलं पण नावायला लागलं आणि त्याच्यामुळे बाहेरची लोक आमच्या विभागात येऊन बाप्पाचं दर्शन घ्यायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी विचार केला की अशीच मूर्ती आता मोठी मूर्ती आपण आणावी आणि वेगवेगळे रूप लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग त्यातून ती संकल्पना पुढे आलीच की आपण दरवर्षी जाता आपण ट्रॉलीवरची मूर्ती आणायची. आणि मग ते ठरलं आणि मग पुढच्या वर्षी आम्ही कलश मधली मूर्ती आणली की आपण जसं सत्यनारायणच्या पूजेला कलश ठेवतो त्यातून सत्यनारायणची मूर्ती असते त्याचप्रमाणे आम्ही त्यातून बाप्पाचं दर्शन घडवलं. ते सत्यनारायणचं एक कॉन्सेप्ट होतं. त्याच्यानंतर आम्ही चांदीची मूर्ती घडवली
तेही लोकांच्या आशीर्वादाने ती चांदीची मूर्ती आहे. म्हणजे असं नाही की पत्रे वगैरे लावले. जर्मन सिल्वर म्हणून एक भाग असतो सिल्वर चांदी, अच्छा. ते आम्ही संपूर्ण नकाशित आणि खाली बेस पर्यंत आम्ही ती चांदीची मूर्ती आणि लोकांना खूप आवडली, खूप म्हणजे खूप आवडली. त्याच्यानंतर आम्ही काशीची मूर्ती आणली, ती पण लोकांना खूप आवडली. म्हणजे कुठून कुठून लोक याची बघायला, म्हणजे आम्हाला विचार करायला लागायचा की म्हणजे लोक मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि एक वेगळं पण म्हणजे वेगळं दर्शन वेगळं पण त्या मूर्तीमध्ये असतो, म्हणून ते दर्शन घेण्यासाठी आमच्या तुळशीवाडीच्या विभागात जायला लागतं. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एक एक मूर्तीची नाव सांगू का? नाही, सांगा, हरकत नाही. मला 2005 पासून 6 पासून मूर्ती ताडदेवच्या मला सगळ्या तोंडपाठ आहेत, तरी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्याच्यानंतर आम्ही काचेची मूर्ती क्रिस्टल, संपूर्ण क्रिस्टलची मूर्ती होती आणि एकच ग्लास होती, एकदम गोल्डन कलरची, आणि त्यातून ती मूर्ती साकार झाली. पृथ्वीवर होती, पृथ्वी गोल फिरत होती. त्याच्यामुळे जे लेझर निघत होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नसतो उल्हास सहस्त्रबुद्धे त्यांनी त्याची लाइटिंग केली होती. म्हणजे पहिल्या वर्षीपासून उल्हास सहस्त्रबुद्धे त्याची लाइटिंग केली होती. त्याच्यामुळे असं म्हणतात त्याला की एक एक क्रिस्टलची मूर्ती किंवा डायमंडची मूर्ती, त्याच्यावर उल्हास सहस्त्रबुद्धेची लाइटिंग, म्हणजे सोने पे सुहागा. त्याच्यामुळे अच्छा. ते दर्शन, ते भव्य दिवापणा लोकांना एवढा आवडला. त्याच्यानंतर आमचा पण उत्साह वाढला. त्याच्यानंतर आम्ही परत एक जसं एक शंकर पार्वतीची गोष्ट आहे की मळापासून त्यांनी गणपती बनवला, तसंच आम्ही एक विचार केला की 1,00,000 मूर्तीपासून, छोट्या मूर्तीपासून आम्ही एक भव्य दिव्य 24 फुटाची मूर्ती बनवली. ती भव्य देव अरे मूर्ती बाप. पण खूप प्रसिद्ध झाली. म्हणजे 1,00,000 छोटे छोटे गणपतीचे औषध मूर्त्या होत्या, त्याच्यापासून ती आपण भव्य देव मूर्ती बनवली. त्याच्यानंतर आम्ही एक कृष्ण स्वरूपात, म्हणजे आमच्याकडे गुजराती क्राऊड असल्यामुळे हो आपल्या हो. एक श्रीकृष्णाच्या अवतारात आम्ही 9 ग्रहाची मूर्ती बनवली. त्याचे आपण हिरा, ते पन्ना, आठवते मला. पाचू, हो. दसोली असे प्रकार आहेत आपले त्याच्यामध्ये स्कूलमध्ये. त्याच्या संपूर्ण त्याची आम्ही मूर्ती बनवली. ती पण एवढी प्रसिद्ध झाली की गुजराती वगैरे फार लांबून लांबून लोक बघतात. हो. त्याच्यानंतर आम्ही परत विचार केला की काहीतरी अजून वेगळेपणा करावं, तर काय करावं, काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण शंकराची सिरियल चालू होती, त्याच्यामुळे हा. तो शंकराचा अवतार हम्म. विजय ठाकूर त्यांनी ती मूर्ती साकारली, ती जबरदस्त झाली. हो, छान. त्याच्यानंतर परत आम्ही विचार केला की विठ्ठलाचं आराध्य देवत आहे, तर त्याच्या एवढी हो. उंच मूर्ती कोणीच बनवली नाही. त्यामुळे एक केली नव्हती, विठ्ठलाचं रूप बरोबर. दाखवलं आणि ती पण मूर्ती खूप प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर मग आम्ही परत क्रिस्टलवर आलो. अमृत महोत्सवी वर्ष 75 हो इयर्स. त्याच्यानंतर माझ्या मागेच ती मूर्ती आहे हो हो. आणि ते आहेच. संपूर्ण मूर्ती कलरफुल डायमंडने बनवली होती आणि ते अच्छा. डायमंड क्रिस्टलचे होते. ते पहिले आम्ही लावले ते आर्टिफिशियल प्लास्टिक टाईप डायमंड असतात ते, पण यावेळेस आम्ही संपूर्ण क्रिस्टलचे डायमंड त्या मूर्तीवर लावण्यात आले आणि कलरफुल, म्हणजे असं नाही की एकच कलर, म्हणजे हो. धोत्राचा कलर वेगळा, त्याच्या शरीराचा कलर वेगळा, त्याच्या सोनेरी भागाचा कलर वेगळा, असे वेगवेगळे डायमंड आणून आणि त्यासाठी ज्वेलरी मार्केटमध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांनी ते सगळं मटेरियल एकत्र करून ते सगळं एकत्र चिटकवण्याचं काम हातून केलं. नो डाऊट, पण संकल्पना थीम आमची होती आणि त्याच्या खाली पण एक क्रिस्टल होता फिरता, तो पण हो आम्ही हो. फिरता दाखवला पंचोतन. हो हो. आणि त्याच्यावर उल्हास सहस्त्रबुद्धेची लाईटिंग, बॅकग्राऊंड एवढं छानपैकी होतं राजमहालाचं. म्हणजे एवढं सुंदर काम झालं होतं ना की आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठल्या स्वप्न नगरीत किंवा कदाचित इंद्राला पण त्याच्या दरबाराचा हेवा वाटेल तसं आमचा दरबार आणि तशी आमची मूर्ती सजलेली होती. हो एवढं हो. सुंदर भव्य नक्कीच. दिव्य रूप, म्हणजे स्पेशली लेडीज जर यायच्या ना तर 15-15-20 मिनिटं हलायच्या नाही. पण हो आम्ही हो. कधीच कोणाला असं जबरदस्ती केली नाही की चला पुढे चला पुढे जा, त्यात नाही. त्यांना हे स्वरूप, म्हणजे एवढं मोठं दर्शन भव्य दिवस, एवढं त्यांना डोळ्यात भरता तेवढं आम्ही त्यांना थांबवलं. कारण आम्हाला काही महिलांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला परत बघायला मिळणार नाही अशी भव्य दिवस मूर्ती, तर आम्हाला हो हो. 5-5 मिनिटं फक्त थांबू द्या आम्हाला, आणि हे भव्य रूप आम्हाला पाहू द्या. आणि आम्ही त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आम्ही 5-5 मिनिटं त्यांना थांबवलं. आणि म्हणजे आनंद होतो ना, एखादी मूर्ती लोकांना आवडते, ते दर्शन घेतात आणि नाही, आता खुश होऊन तुम्ही जातात. सांगताय तर माझ्या पण अंगावरती शहार आलंय, कारण का नाही, माझा पण एकदम किस्सा भव्य असा देव होता. मूर्ती. मी पण आलेलो आणि मी स्पेशली माझ्या आईला घेऊन आलो तिकडे मूर्ती अच्छा. पाहायला, की ही बघ, ही अशी मूर्ती मला वाटत नाही परत बघायला मिळेल आपल्याला अशा तर कुठच्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही मूर्ती ठेवा अजून 21 दिवस, पण असं नाही की एखादी गोष्ट जास्त आवडली तर तो हो. ऊस आहे तो मुळापासून खायचा नसतो, त्याचं दर्शन आहे ते 10 दिवसाचं ते घ्यायचं छान आणि पुढे परंपरा अशी चालू ठेवा. अच्छा. सो आता म्हणजे आता तुम्ही काचेची मूर्ती बनवतात विविध ह्याच्यापासून, एक आपण प्रत्येक मंडळाचं एक मूर्तीचं बजेट असते. सो तुम्हाला असं कधी वाटते का की आपल्या मूर्तीचं बजेट कधी या
सगळ्या थीम मध्ये ओव्हर गेलाय किंवा त्याचा तर कसं तुम्हाला थोडं आर्थिक असं कसं मॅनेज करता म्हणजे तुम्ही? ज्या विभागात महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या विभागाला ची कृपा आहे, त्याच्यामुळे ते बजेट कधी आमचं ओव्हरलोड होणारच नाही किंवा त्याची चिंताच नाही. पण ऍक्च्युली सांगण्याचा भाग असा आहे, मी तुम्हाला सांगितलं की तुळशीवाडी सार्वजनिक गणेश मंडळ फार जुनं आहे. त्याच्यामध्ये विविध धर्माची लोक आहेत. मी तुम्हाला सांगेल हाजेरीपासून ताडदेवपर्यंत आणि तिकडे एकच सार्वजनिक गणेश उत्सव होतो. एकच. तुम्ही आला असं जर तुम्हाला माहिती असेल एकच. हो माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही घराघरातून आम्ही पावती पुस्तकं पाठवतो आणि त्या विभागातले जे सेक्रेटरी अध्यक्ष त्या बिल्डिंग मधनं ती वर्गणी जमा करतात आणि फक्त विभागातील नागरिकांच्या म्हणजे वर्गणीने त्यांच्या मदतीनेच आम्ही हा एवढा मोठा उत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला बाप्पाच्या रुपयाची आर्थिक परिस्थिती तुमसून भागली नाही, पण आम्ही सगळा डायग्राम तयार करतो. किती खर्च होईल, किती करावा लागेल किंवा जास्त ओव्हरलोड नको वगैरे हा सगळा आम्ही विचार करतो. आणि आमच्या इथे ताडदेव पोलीस स्टेशन आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला कधी पण विचारू शकता की कोणत्याही व्यापाऱ्यावर किंवा वर्गणीदारावर आम्ही अजूनपर्यंत वर्गणी मागताना जबरदस्ती केली. हा आमचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आतापर्यंत आम्हाला चांगलं शिस्तबद्ध म्हणून मंडळाचं दरवर्षी प्रमाणपत्र मिळतं ताडदेवच्या पोलीस स्टेशनमध्ये. आता सन्मानाची गोष्ट आली आहे तर नक्कीच तुमच्या मंडळाला तर भरभरून बक्षिसं मिळाली असतील, स्पेशली मूर्तीसाठी. सो त्या बक्षिसांबद्दल आणि त्या मिळालेल्या सन्मानांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मंडळाचं पहिल्यापासून ध्येय आहे, एखाद्या ज्या बक्षिसासाठी किंवा बाहेर जे कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामध्ये आपला नंबर लागावा किंवा आपल्या मंडळाला काहीतरी पहिला नंबर मिळावा, ते आपला उद्देश झाला. पण मी तुम्हाला पहिलं सांगतो, आमच्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक असल्याने आम्ही या भानगडीत पडतो. एखादं बक्षीस लागलं तर प्रश्न येत नाही. आणि इन मुंबई वगैरे, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे सारखी, लोकसत्ता वगैरे यासारखी आम्हाला प्रचंड बक्षीस देवाच्या कृपेने लागतं. पण तो उद्देश नव्हता की आम्हाला प्रथम पारितोषिक द्यावं. आमचा उद्देश एकच की लोकांना जे आवडतं, लोकांना जे भव्य दिवस दर्शन घडतं त्याच्यामध्येच आमचं पारितोषिक, त्याच्यामध्येच आमचा त्यांचा आशीर्वाद. दादा, आम्हाला तुमच्या मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे मंडळ वर्षभराचं. हा बोला बोला ना. ते सामाजिक कार्याबद्दल सविस्तर माहिती नाही. प्रश्न येत नाही. ज्या वेळेस महाराष्ट्रावर आणि मुंबईवर संकट आलंय तर तुळशीवाडी सार्वजनिक मंडळाने सरळ हाताने म्हणजे जो खर्च आम्ही तिकडे करतो तिकडे मुख्य निधी, मुख्यमंत्री निधी किंवा महापौर निधी अशा ठिकाणी आम्ही आपलं चेक पाठवलेलं आहे. पण सामाजिक कार्य करताना तुम्हाला माहिती आहे रेग्युलरच आहे की रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विभागातील विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिप देणं, त्यांना नोटबुक, वह्या पुस्तकं यांचं वाटप करणं, असे बरीचशी कामं आम्ही केलेली आहेत. म्हणजे आता मला आठवतं की एवढी कामं केलेली असतात की माझ्या सोयीमध्ये त्याच्यासाठी एक पेज असतो. नंतर महिलांसाठी, नंतर स्पोर्ट्स घेतो आम्ही. म्हणजे जे घेतलं पाहिजे ते समाजाला देणं आपलं, की त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एकत्र आलं पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही सर्व करतो की जे विभागातील लोक एकत्र येतील आणि त्याचा आनंद घेतील, ते आम्ही सगळं करतो. आता जे कोविड-19 मध्ये मुख्यमंत्री आम्ही 51,000चा चेक दिला, त्यांच्या सुपूर्द केला 51,000चा. म्हणजे आम्ही कुठे मागे पडत नाही की अगर तिकडे खर्च करतोय तर इथे तर समाजाला काहीतरी द्यायचं आहे, महाराष्ट्राला काहीतरी द्यायचं आहे आणि आम्ही सरळ असते मदत करतो. आता कोविडचा उल्लेख झालाच आहे, तर तुम्हालाही माहिती असेल या वेळेला गणेशोत्सव शासनाच्या नियमांमध्ये पासून साजरा करायचं आवाहन केलं जाते. सो यंदा हा 82व्या वर्षाचा तुळशीवाडीचा महाराजाचा गणेशोत्सव कसा असेल या वर्षीचा? यावर्षी आमची जी मीटिंग झाली, आता जनरल बॉडी तर घेऊ शकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे सोशल डिस्टन्स पाळता आलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे गणपती मंडळ म्हणजे सोशल डिस्टन्स काही होऊ शकते, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही पहिले आमच्या कमिटीने मीटिंग घेतली आणि कमिटीमध्ये एक मताने मंजूर झालं की ही जी कमिटी आहे ती पुढे सेम कमिटी असते, सेम कमिटी. त्याच्यामुळे जनरल बॉडीचा हा विषय थोडा बाजूला घेतो. आमच्या मंडळातले जे विश्वस्त आहेत त्यांच्यापुढे आम्ही हा प्रस्ताव ठेवणार आहोत की जनरल मीटिंग आपण घेऊ शकत नाही, तर हीच कमिटी अगर जर आपण पुढे ठेवली तर तुमची मंजुरी किंवा नामंजुरी आम्हाला कळवावी आणि त्यांची एक मीटिंग होईल, त्याच्यामध्ये ते आम्हाला कळते. आमच्यामध्ये एक मताने मंजूर झालंय कमिटीमध्ये
की ही कमिटी पुढे जाणार. आता ते आम्हाला आमचे जे विश्वस्त आहेत त्यांच्यानुसार ते एक 7-8 जणांचे विश्वस्त आहेत, मग ते आम्हाला सांगतील की मंडळ पुढे जायचं की नाही जायचं. पण आमच्या मंडळामध्ये आता जे ठरलंय की 100% जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सांगेल, जे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर सांगतील, जे मुंबईचे कमिशनर सांगतील, जे मुंबईचे महानगर कमिशनर सांगतील, त्यांचं तंतोतंत आम्ही पाहिजे. जरा पण त्यात कुठेतरी ऍडजस्टमेंट करा, काहीच नाही. 4 फुटाची मूर्ती, गणपती बाप्पा 25 फुटाचा असो, 4 फुटाचा असो या 2 फुटाचा असो, बाप्पा बाप्पाच आहे. त्याचं दर्शन केव्हा कधी कसंही मिळतो त्याबद्दल वाटतं. आणि त्यानुसार आम्ही करू. सोशल डिस्टन्सचा प्रश्न आहे की आम्ही मंडप छोटा करणार आहोत, छोट्या मोठ्या घेणार आहोत. बजेट यावर्षी आम्ही वर्गणी वगैरे मागण्याचा प्रश्न घेतो. वर्गणी म्हणजे पण एवढं नक्की आहे की म्हणजे मी असं लपवत नाही की आम्ही बॅनर नक्की बांधू आणि त्यामध्ये आम्ही विनंती करू की ज्याला कोणाला तुम्हाला वर्गणी द्यायची असेल त्याने स्वइच्छेने. मंडळात आणून तो इच्छेने द्यावी. हा आम्ही म्हणजे मी बोलणार नाही की आम्ही घेणारच नाही, पण आम्ही नक्की लिहू बॅनरवरती ज्याला कोणाला वर्गणी द्यायची असेल तर स्वइच्छेने आपली वर्गणी मंडपात येऊन पावती घेऊन जा, ही आम्ही रिक्वेस्ट करू. बाकी तंतोतंत म्हणजे मी वेगळं सांगणार नाही, सगळ्यांना माहितीच आहे कोविड-19 आहे तर वेगळं पण काहीतरी. आणि आम्ही असं काही व्हॉट्सअपवर किंवा मीडियावर सांगितलं नाही की बाबा आम्ही छोटी मूर्ती आणणार, आम्ही सगळं बजेट कमी करणार. काय सांगायची गरज नाही हो. महाराष्ट्र, हिंदुस्थान, जग बघताय आणि याच्यात आपण असे मोठे मोठे उत्सव साजरे करणार तर आपल्यासारखे उत्सवी बेकार कोणच नाही. त्यामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही की आम्ही काय करणार आहोत. महाराष्ट्राच्या रूल प्रमाणे आम्ही चालणार, एवढं नाही. एकदा बाप्पा येऊ आणि करोनाला घेऊन जाऊ, मग आपण 21चा उत्सव एकदम दणक्यात साजरा करूया. रस्त्यातले आणि बाप्पा येणार, मी तुम्हाला सांगितलं पहिली बाप्पाचं आगमन होणार. आपण बोलतोय मास्क लावून सोशल डिस्टन्स करून. बाप्पा देवाची कृपा आहे बघा, तोच हा रोग नाही नष्ट करेल, तो विघ्नार्थ आहे. आणि तोच लोक त्याला तर गर्दी पाहिजे असेल त्याच्या समोर, मूर्ती समोर, त्याच्या चेहऱ्यासमोर, तो आपोआपच हा रोग नष्ट करेल. तर त्याच्यासमोर अशी आवाज हवी चौपाटीला जशी गर्दी असेल तशी गर्दी निर्माण करेल. ओके. आता गर्दीवरून आम्ही म्हणजे गणेश दर्शनाला बहुतेक सगळे नाईट आउटला निघतो गणपती बघायला. एक गणेश आपलं लालबागचा भाग सोडला का दक्षिण मुंबईमध्ये सर्वात पहिलं मंडळ लागते ते तुळशीवाडीचा महाराज. मला असं म्हणजे आम्ही पण पाहिलंय की तुम्ही रात्री जे भाविक येतात दर्शनाला त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करता. सो ह्या तुमच्या कार्याबद्दल सांगा जरा, कारण का मी ऐकलंय, मी अनुभवलं नाहीये पण ऐकलं नाही. ही सत्य परिस्थिती, ही सत्य परिस्थिती, सत्य परिस्थिती लोक बघतात ना. त्याची सुरुवात झाली जस मुंबई तुंबली होती आणि बिचारे गणपतीच्या काळात तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आणि सगळ्यात तेल वगैरे बंद झालं ऑफिसर मध्ये वगैरे. कारण माझ्याकडे नरिमन पद वगैरे हा भाग असल्यामुळे बरेचसे कर्मचारी चालत वगैरे जात होते. त्याच्यानंतर आम्हाला ही संकल्पना सुचली की बाबा लोक जात आहेत, त्या माता भगिनी जातात आहेत वगैरे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या राहण्याची, त्यांच्या जेवणाची आणि आमचं पण अनाऊन्समेंट टीव्हीवर आणि रेडिओवर सांगितलं ज्याला कोणाला असल्याची गरज आहे, त्यांना कोणाला जेवण वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी तुळशीवाडी स्वामी गोष्ट मंडळ आणि आमच्या ऍड्रेस अर्थ मुंबई 34 दिला होता. तिथे जाऊन त्यांनी त्यांची सगळी व्यवस्था करण्यात येईल असं दूरदर्शनवरनं आणि रेडिओवरनं सांगण्यात आली. तशी आम्ही सगळ्यांची झोपण्याची, खाण्याची, झोपण्याची संपूर्ण व्यवस्था केली. त्याच्यातूनच आम्हाला सुचलं की ते बिचारे भाविक लांबून येतात. आपल्या इथे माहिती आहे 12 नंतर सगळी रेस्टॉरंट वगैरे बंद असतात आणि आपला 80% क्राऊड हा मध्यमवर्गीय असतो. तो बिचारा बाप्पाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी फिरत असतो. त्याच्यातूनच सुचलं की बाबा एक बिचारे लोक येतात, लहान लहान मुलं असतात त्यांच्या अंगाखांद्यावर, नंतर वयस्कर माणसं असतात, त्यांना फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सगळी मंडळात असते. पण जर त्यांना काहीतरी दिलं, त्यांच्याकडे नाश्त्याची सोय केली त्यांच्या प्रसादाप्रमाणे, महाप्रसाद, तर त्यांना बरं पण वाटेल आणि त्यांना आणखी 10 गणपती फिरता येते. म्हणजे इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. त्यातून सगळ्यांच्या खिशात पैसे असतात असं नाही, सगळे ग्रुपने येतात तर सगळेच खर्च करू शकतो. पण आम्ही छोटासा खालीचा वाटा म्हणून सगळ्यांच्या म्हणजे नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था केली आणि भाविक एवढे खुश झाले की त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. तुम्ही म्हणता ना आपला बजेट बाप्पा करतो, आपण करणारे कोण नाही होत, ते सगळं बाप्पा. आम्ही त्यांनीच विचार आणला आमच्या मंडळात. तसं पाणी भरलं, सगळं पाणी भरली मुंबई. त्याच्यातून त्यांनी विचार दिला की तुम्ही सगळ्यांची राहण्याची सोय करा. त्याच्यातूनच ती संकल्पना आली की बाबा भाविक रात्रीचे येतात, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा. आणि आर्थिक परिस्थिती तुम्ही सांगितलं त्यांनी, महालक्ष्मी माता, गणपती बाप्पा माझे वास्तव्य आहे.
त्याच्यामुळे ते सगळं कोणाकोणाला डोनर म्हणजे नाव असे डोनर येतात आमच्याकडे, नाम मत लिखो, नाव लिहू नका, पण जे काय रात्रभर जी काय व्यवस्था करायची ती मंडळातर्फे करा, पैशाची काळजी करू नका. त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे बाप्पाचं, म्हणजे तो बाप्पाचाच आशीर्वाद आहे. तोच सांगतो की बाबा मी कोणाला तरी पाठवतो, तुम्ही फक्त सेवा चालू ठेवा. फक्त रात्रीचं म्हणजे रात्रपाळी करण्याचं किंवा रात्रीचे जेवण वगैरे व्यवस्था करण्याचं काम आमचं आहे. बाकी आर्थिक परिस्थिती सगळं देण्याचं काम बाप्पाचं. सो आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की दादा, तुमच्या मंडळांना बघून बरीचशी छोटी मंडळं किंवा इन्स्पायर होत असतील नाही होतात, आणि ते पण आता बहुसंख्य उंच मूर्ती बघायला म्हणजे बनवायला लागले आहेत. तुमचं एक मंडळ खूप जुनं मंडळ आहे, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष, म्हणजे तुम्हाला एक ट्रॉली हाताळण्याचा एक प्रॉपर एक्सपिरियन्सवालं मंडळ आहे तुमचं. सो आणि त्याबद्दल सांगा आम्हाला, आणि मंडळाच्या संख्याबळाबद्दल सांगा की तुम्ही कसं आगमन आणि विसर्जन पर्यंतचा प्रवास सांगा. बघा, जर छोट्या मंडळांचं म्हटलं तर देवाच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने एकच मोठं मंडळ आमचं तुळशीवर सार्वजनिक मंडळ हजेरीपासून ताडदेवपर्यंत. म्हणजे त्यांना काहीतरी आवडत असेल की बाबा एक मंडळाचे कार्यकर्ते काहीतरी चांगलंच करतायत. कसं वेगळं पण केव्हा येतं, जेव्हा अमृतोबरीची वार्ता येते, तेव्हा मूर्ती प्रसिद्ध झाली तर डोक्यात हवा जातो, आणि मग एखादा बाहेरच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या बिल्डिंगच्या कार्यकर्ता त्याला लाईनीत उभा राहा, त्या इकडे जायचं नाही, त्याच्यातून मग त्याला कुठं तो दुखावला जातो. तो दुखावला गेल्यानंतर मग त्याला वाटतं की अरे हे मंडळवाले नाट्यकला आपल्या विभागातच मंडळ आहे, आणि असं करतात, आपल्याला हेच करतात, तर आपण आपली मूर्ती वेगळी स्थापन करूया, आपण आपलं वेगळं मंडळ स्थापन करूया. त्याच्यामुळे आम्ही जे जपलंय ना ते एकच मूर्ती, आणि अजूनही ते देवाच्या मुखाने एकच मूर्ती. आता छोटी मोठी मंडळ आहेत, छोटी छोटी मंडळ आमच्याकडे, पण आम्ही प्रत्येक मंडळाला, छोट्या मंडळाला मदत करतो. म्हणजे त्यांना काय पाहिजे असेल, त्यांना कधी ट्रॉली पाहिजे असेल, त्यांना कधी संपूर्ण मूर्ती राखण्यासाठी काही गोष्टी लागत असतील तर आम्ही त्यांना देतो, नक्कीच देतो. त्याबद्दल सुविधा. आणि झालं आगमन विसर्जन, तर आता यंगस्टर तुम्हाला माहिती आहे, खूप तरुण मुलं असतात, त्यांचा उद्देश आगमन विसर्जनाचा एकदम वेगळा असतो. म्हणजे त्यांच्यात थोडी भक्तिभावना थोडी कमी असते, एक वय असतं. बघा, मी पण त्या वयाचा होतो, त्यावेळेस पण मी लहान असताना गणपती एन्जॉय केला, म्हणजे वाजंत्री वगैरे याच्यामध्ये मी डान्स वगैरे करायचो, तेव्हा मूर्तीकडे एवढं लक्ष द्यायचं पण माझ्यामध्येच मी असायचो रमलेला. आताची पण यंगस्टर मुलं आहेत, त्यांना डीजे लागतो, त्यांना थोडी लायटिंग लागते, असं चाललंय. आणि आम्ही पण एक प्रयत्न केला डीजेचा, पण आम्हाला लोकांकडनं असं आलं विभागात की डीजे ठेवू नका, ते जरा आपली परंपरा जरा कुठेतरी बिघडते, ते जरा चांगलं दिसत नाही. कारण कसंही नाचणं वगैरे होतं, त्याच्यामुळे हे वर्ष ठीक आहे डीजे, पुढच्या वर्षी जरा विचार करून ठेवा. लोकसंख्या म्हणजे आमच्या मिरवणुकीमध्ये जेवढे पुरुष असतात तेवढी महिलांची संख्या पण त्यांची दुप्पट. म्हणजे एवढी मोठी रॅली असते. पोलिसांना आम्ही पहिले सांगितलं, आणि पोलीस आमच्यावरच सोडतात की तुम्ही तुमची रॅली, तुमची मिरवणूक तुम्हीच सांभाळा. तर आम्हीच आमच्या हिशोबाने संपूर्ण मिरवणुकीचं संपूर्ण कार्य आम्ही बघत. आमच्या मिरवणुकीमध्ये एक म्हणजे मी गर्वाने सांगेन आणि एकदम काय अभिमानाने सांगेन की माझ्या मिरवणुकीत, माझ्या स्त्रीच्या मिरवणुकीमध्ये माझ्या कमिटीचे आणि इतर कार्यकर्ते एकही दारू पिताना, सिगरेट तोडताना, तंबाखू खाताना, गुटखा खाताना तुम्हाला दिसणार. म्हणजे एकच जरी दिसला माझ्या कमिटीमधला मेंबर तर आम्ही त्याला स्वतः हात पकडून बाहेर काढतो. आमच्या ज्या मंडळाच्या 10 दिवस कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही रिस्ट्रिक्शन आणतो. रिस्ट्रिक्शन म्हणता एक चांगला आदर्श दिसावा म्हणून आमच्या मंडळात हाफ पॅन्ट चालत नाही. त्या 10 दिवसाच्या काळामध्ये हाफ पॅन्ट घालून, जॉगिंग पॅक वगैरे, सँडो वगैरे घालून यायचे, व्यवस्थित फुल कपडे घालून. तुम्ही कुठे कुठून ड्रिंक करून आला असाल तर मंडळाच्या आजूबाजूला पण फिरायचे. पत्ते, सिगरेट, गुटखा ह्या गोष्टी तुम्ही मंडपात असताना खायच्या नाही, स्ट्रिक्टली. आणि आतापर्यंत म्हणजे आता एवढी वर्ष आले की आता सांगावं लागत नाही, ते स्वतःच फॉलो करतात. एखाद्याचा मित्र आला आणि तरी त्याचं बिघड करणार तर माझ्याच मंडळाचा कार्यकर्ता बोलतो अरे बाबा घेऊ नकोच, आमचं चालत नाही. स्वतः अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे सगळ्या गोष्टीपासून लांब असतात, तर बाबा तू पण ते घेऊ नकोच, नव्हतं बाजूला जाऊन लांब जाऊन. तर मग मिरवणुकीचं तुम्हाला मी काय सांगणार की सगळं व्यवस्थित नियोजनबद्ध असतं. त्याच्यासाठी आमची 10 वेळा मीटिंग होते. लोकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिकला त्रास होणार नाही, आमच्या विभागातील पोलिसांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही आगमन.
नाही, कारण मीही पाहिलंय की जेव्हा पण मी गणेश विसर्जनाला गिरगाव चौपाटीला येतो तेव्हा मला तो एक टाइम टू टाइम मला वाटतं तुमचं आगमन विसर्जन सोहळा असतो, कारण का तो नेहमी मला गणपती त्या ब्रिजवरती चढतानाच्या वेळेला दिसलाय, म्हणजे ऑलमोस्ट 4:30 किंवा 5च्या दरम्यान. सो एक टाइम टू टाइम, आणि तो मला वाटतं 5:30-6ला तर समुद्रावरती टच असतो तुमचा बाप्पा. एकदम तुमचं बारीक लक्ष आहे. एकदम एकदम राईट. सो खरंच तुम्ही कुलशेवाडीच्या महाराजाचे जवळ आहात. त्यामुळे हरकत नाही. माझी माझी आवडती मूर्ती आहे 2006ची, जी एम्ब्रॉइड वाली आहे ना, ती अजूनपर्यंत मी Embroidered. विसरणार नाही मूर्ती, कारण Embroidered. का ती पिंक कलर मध्येच होती मूर्ती, म्हणून मी आज मुद्दाहून पिंक घातले. थँक्यू. सो त्याबद्दल सांगा. एम्ब्रॉयडरीची मूर्ती आमच्याकडे रवींद्र पाटकर म्हणून आमचे कार्यकर्ते होते आणि ते गार्मेंटमध्ये कामाला होते आणि गार्मेंटमध्ये एम्ब्रॉयडरीच्या सेक्शनमध्ये त्याच्यावरून आम्हाला ती कल्पना सुचली. आम्ही असेच मीटिंगमध्ये बसलो होतो, तर सांगितलं की तुम्हाला सांगितलं ना की गुजराती आमच्याकडे क्राऊड जास्त असल्यामुळे हो 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 हो. एक कृष्णाची मूर्ती आहे आणि ती नेहमी विविध कपड्यांनी नटलेली असते. हो तर त्याच्यावर आम्हाला सुचलं की आपण पण असं काहीतरी करूया का की एक ओरिजिनल एम्ब्रॉयडरी संपूर्ण शरीरावर असेल की त्यांनी भव्य दिवशी दिसेल. त्याच्यातून ती संकल्पना निघाली. त्याच्यात तो आमचा कार्यकर्ता होता रवींद्र पाटकर, आणि ताबडतोब ती सगळी माहिती काढली. फटाफट एम्ब्रॉयडरी कुठे होते, काय होते, कसे ती शिकवायचे वगैरे, आणि त्यानुसार आम्ही ते सगळे कपडे वगैरे जमा केले. सगळे अंगावरचे दागिने वगैरे कसे एम्ब्रॉयडरी करायचे, आणि ते पिंक म्हणजे शरीराप्रमाणेच कलर, म्हणजे शरीराचा त्याला पिंक असतो, ते पिंक संपूर्ण जरीने करायचं. दुसरा त्याच्यावरचे डिझाईन, आणि ते एवढं सुंदर काम झालं ती विचारायची सोय नाही. म्हणजे तुम्हीच मला आठवण करून माझ्यातून एक तुम्ही मोठ्या मला आठवण करून देता. हो, मी बोललो ना, मला 2006 पासूनचं सगळं लक्षात आहे. तुळशीवाडी ताडदेवच मंडळ, कुठच्या मूर्त्या काय कशात आहे. सो दादा, पुढचा प्रश्न आहे, जरा तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे प्रश्न म्हणजे मी विचारताना. तो म्हणजे 2005 साली, म्हणजे मी तेव्हा लहानपणी पेपर कटिंग्स करायचो आणि ते नेहमी मूर्ती यायची पेपरामध्ये, तुळशीवाडीचा महाराजाला का आपलं कट करा आणि आपला संग्रह करा. सो तेव्हा अशी बातमी आली की मंडळाच्या मूर्तीला अपघात झाला. सो त्या आता ऑब्व्हियसली हा धक्काच असणार मंडळासाठी. सो या धक्क्यातून मंडळ कसं सावरलं, आणि त्यानंतर तुमच्यासाठी देवदूत बनून आलेल्या श्री आता दिवंगत मूर्तिकार श्री विजय खातू यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आमची दरवर्षीप्रमाणे आम्ही आमचे मूर्तिकार त्यांच्याकडे मूर्ती बनवायला दिली, आणि मूर्तीचं काम एकदम सुरेख, म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यापासूनच ती सुरुवात झाली. मोठ्या मूर्तीची सुरुवात, मूर्तीचं काम चालू होतं, सगळं व्यवस्थित चालू होतं, आणि एवढी देखणी मूर्ती झाली होती, एम्ब्रॉयडरीची पण होती, आणि ती एवढी सुंदर मूर्ती झाली होती, तर त्याला म्हणतात ना नजर लागली. आणि ती संकल्पना त्यावेळेस होती अगोदर, ती संपूर्ण मूर्ती एम्ब्रॉयडरीची होती, आणि ते एवढं जबरदस्त काम केलं होतं की जवळजवळ 30 ते 40 कारीगर त्याच्यावर काम करत होते, आणि दिवस रात्र ते छोटे छोटे एम्ब्रॉयडरी करून ते अंगावर चिटकवायचं वगैरे. म्हणजे तुम्हाला काय सांगणार, म्हणजे तुम्ही मला ते त्यावेळेस मी म्हणून मी तुम्हाला बोललो भाऊक सारखा होईल विषय, त्यामुळे त्यावेळेस मूर्ती आगमनाच्या दिशेने चाललेली, फक्त कार्यशाळेतून तिला बाहेर काढायचं होतं. आणि बरेचसे न्यूज चॅनल, मीडिया वगैरे बरेच लोक आले, त्यांनी एवढी तिची वावा केली, एवढे म्हणजे जबरदस्त लाईव्ह टीव्हीवर होतं, लाईव्ह दाखवणार होतं. आणि आम्ही नारळ फोडला, गाळणं घातलं, आणि मूर्ती जस्ट हलवली ट्रॉलीवर. आणि एक फुटपाथ आणि रोड त्याच्यामध्ये छोटंसं अंतर होतं, 4 ते 5 इंच. तुम्हाला मी रिअल म्हणजे मी समोर उभा होतो, म्हणजे मीच होतो तिकडे, आणि मूर्ती थोडी म्हणजे नॉर्मल खड्डा असतो, त्यामुळे आम्हाला ती सवय, ट्रॉली आम्ही हाताळतो, आम्हाला माहिती नॉलेज आहे. आम्ही जस्ट ती ट्रॉली थोडी अशी हलवली, आणि ती फक्त खाली घेतली. त्याच्यामुळे छोटा सौम्य, किंवा आता आतून मोठा झटका लागला माहित नाही, तरी सौम्य असं आम्हाला वाटतं झटका लागला. मूर्ती थोडी मोमेंट झाली आणि स्थिरावल्यामुळे आम्ही खाली आणल्यामुळे आम्ही सगळे हे झालं की बाबा ठीक आहे, खाली मूर्ती आणली, आणि कार्यकर्ते थोडे बाजूला झाले, काय की आता मूर्ती आपण खाली आणली. कंटिन्यू जर मूर्ती अंगावर आली असती तर फार मोठा अपघात झाला असता. पण आम्ही जी काही सेवा केली बाप्पाची किंवा त्याची, आणि मनोभावे सेवा केली आहे, मनापासून सेवा केली,
त्यानेच आम्हाला काहीतरी दिशा दाखवली की तुम्ही लांब व्हा, मी कुठेतरी तुमच्या अंगावर येतो. आणि आम्ही जस्ट सगळे लांब झालो असंच. आणि 5 मिनिटानंतर ती मूर्ती आमच्या समोर, म्हणजे मी बोलू शकत नाही, मूर्ती आलीच बोले समोर, बाकी पुढे बोलणार. आणि तो फार दुःखाचा म्हणजे आमचा ब्लॅक डे म्हणू शकाल, किंवा त्या फेब्रुवारीच्या विभागातील नागरिक एवढे रडत होते. आमची जी विश्वस्त मंडळी होती त्यांची वय 70-80 वर्षाची होती, ते सगळे टॅक्सी पकडून वगैरे त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला सांत्वन केलं की तुम्ही घाबरू नका, असं होते. आज एवढी मोठी मूर्ती तुमच्यापर्यंत पोचली म्हणजे समजलं ना तुम्हाला. पण त्याने तुम्हाला काही इजा वगैरे केली नाही. आणि आता मी काय बोलू, त्यातून तुम्हाला त्यांनी सगळ्यांना म्हणजे विघ्न आणता येतो. जे विघ्न आलं ते सगळ्यांना बाजूला करून त्यांनी सांगितलं की पुढे मला घेऊन जाऊ नका, तिकडे काही होण्यापेक्षा मी कार्यशाळेतच मी तुम्हाला, म्हणजे आता मी काय सांगू भाऊक झालेला आहे. हो. की पुढे घेऊन नका जाऊ. म्हणजे आज जर ती मूर्ती मेन रोडवर आली असती किंवा किंग्स पोकळी सारख्या किंवा लालबागच्या ठिकाणी जर आली असती, ती गर्दी असते. आणि एवढी मोठी मूर्ती तर आम्हाला भेटायला खाली आली असती तर म्हणजे काय झालं असतं आम्हालाच माहित नाही. पण बाप्पाने आम्हाला तिथेच काहीतरी सुचवलं आणि सांगितलं थांबा, म्हणजे बाजूला व्हा. आणि त्याने स्वतःलाच तिकडे बोललं की मी बाहेर येण्यापेक्षा मी इथेच, मी स्वतःच ते विसर्जित त्याने केलं. आता पण विघ्न अर्थ तो काही न करता विघ्न हरलं सगळं. पण तो धावूनही आला एक वेगळ्या रूपात, म्हणजे दिवंगत तुम्हाला मूर्तिकार सांगितलं ना विजय खातूसर. मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला तुळशीवाडीचा माझ्यावर आमचा फार विश्वास आहे. तुम्ही म्हणालात ना की आम्ही 10 दिवस सगळ्यांच्या जेवणाची वगैरे महाप्रसादची व्यवस्था करतो. त्याचप्रमाणे तुम्ही बघाल की आमचे ते छोटे मूर्तिकार होते, ते घाबरले आणि ते रडायला लागले की काय करू मी. म्हणजे त्यांची पण फॅमिली होती, त्यांचा परिवार होता कोळीकर. ते एवढे घाबरले की संपूर्ण त्यांची फॅमिली रडायला लागली, म्हणजे ऑन दी स्पॉट की आता मी काय करू. पण आम्हाला पण कसं, आम्ही पण सगळे रडतोय, सगळे आमचे सगळे सांगण करतात. अच्छा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी त्यावेळेस विभागातील नागरिकांना त्या ठिकाणच्या आणि मीडियाला खरंच की त्यांनी ताबडतोब जी शूटिंग केली होती ती ताबडतोब दिली. त्याचा भाव केला नाही किंवा मुद्दामून काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवलं नाही. ताबडतोब कॅमेरे सगळे खाली गेले आणि ते सगळं डिलीट केलं, आमच्या समोरच केलं. म्हणजे आम्ही पण सांगितलं डिलीट केलं. आणि कुठून एक माणूस आला टॅक्सीने फटाफट तिकडे उभा राहिला, टॅक्सीतून त्याच्या आमचं लक्ष पण नाही, आणि टॅक्सीतून खाली उतरला. दोन्ही हात त्याचे कमरेवर, त्यांची स्टाईल आहे खातू साहेबांची. आणि आम्ही त्यांना स्टेटस बोलतो, अरे तुम्ही मला कळलं. मला वाटलं की मला तिकडे ताबडतोब पोहोचलं पाहिजे. मी टॅक्सी पकडली आणि घटनास्थळी आलो. तुम्ही काही काळजी करू नका. तुळशीवाडीच्या महाराजांचं जे दर्शन तुम्ही एवढी वर्ष येतात तसंच दर्शन फक्त मला तुम्ही 18 तासाचा टाइम. उभे मूर्ती तेवढीच उंच मूर्ती 18 तासात बनली. तर आम्ही पण बोललो की आता असं तुम्ही होईल काय, पॉसिबल आहे का. आता आम्ही त्याच ट्रॉलीवर छोटी मूर्ती 6 फुटाची घेऊन टाकतो. काळजी करू नका. मला पण काहीतरी सुचलं असेल, मला पण कोणीतरी सुचवलं असेल, त्या बाप्पानेच सुचवलं असेल, बाप्पानेच पाठवलंय. बाप्पानेच पाठवला. तर तो त्याचा एवढा मूर्तिकार आहे, त्यानेच पाठवला. आणि ताबडतोब ते आले. आम्ही न बोलवता, आम्ही त्यांना सांगितलं पण नव्हतं, आम्ही मेसेज पण पाठवला नव्हता. तो माणूस तिकडे आला, त्याने ताबडतोब ती ट्रॉली आत्ताच्या आता माझ्याकडे घेऊन या. ती ट्रॉली रात्रीची तिकडे गेली. आणि ज्या 6 वाजता आम्ही विभागात येणार होतो तारडोळ सर्कलला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 6 वाजता आम्ही विभागात एवढं भव्य दिवस आगमन केलं. आणि लोक आम्हाला सांगतात की खरंच तिकडे काय घडलेलं का. एवढं काय घडलेलं होऊ शकत नाही. 18 तासात तुमची एवढी मोठी मूर्ती विभागात येते आणि तुम्ही सांगताय की काहीच घडलं नव्हतं. तुम्ही काहीतरी मीडियासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काहीतरी केलं असेल. बोललं ते चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला फोटो दाखवू शकत नाही, पण एकदम चुकीचं आहे. आम्हाला पेठ टेंबडे
विजय ठाकूर साहेब त्यांना मी सेटच बोलायचो. ते आले, त्यांनी आमच्याकडनं टाइम मागितला, त्यांनी टाइम मागितला हा. आणि 6 वाजता आमचं आगमन तुळशीवाडीच्या विभागात, तुळशीवाडीच्या महाराजांना म्हणजे एवढी मोठी गोष्ट घडते आणि ती 18 तासात ते मूर्ती आमच्या विभागात येते. ती बाप्पाची कृपा आणि अजून काय बोलू शकतो मी त्याच्यात? बरोबर. तीच बाप्पाची कृपा. नाही, आज खरंच विजय खातूजी असते, शेठ असते, तर आज खरं त्यांना मानाचा मुजरा केला असता. हे प्रत्येक म्हणजे आम्ही ते आपल्या त्यांच्या नतमस्तक त्यांच्या पाया पडलो की तुम्ही आणि हे नाही हा, म्हणजे काय आर्थिक किती पैसे काय एकही प्रकार नाही. फक्त बोलले तुम्ही शांत बसा, रडू नका, तर शांत बसा, बाकी मी करणार. तुमच्या आगमनाची तयारी करा तिकडे, तुमची 6 वाजता मूर्ती तयार होणार, तुम्ही तिकडे घेऊन जा. आणि एवढं भव्य दिव्य आगमन म्हणजे लोकांना अजूनही वाटतं की ही गोष्ट घडली नाही, पण ती घडली होती. पण बरं वाटलं की ते लगेच पुसल्या गेलं, म्हणजे हो. एवढं राहिलं नाही ते कट्टू लोकांना माहितीच नाही पडलं. त्यामुळे ते फक्त कार्यकर्त्यांना माहिती आहे, तिकडे जमलेल्या कार्यकर्ते विभागातील लोकांना आपल्या त्याबद्दल माध्यमातून हे जरा कळलं. माझे पण डोळे पाणावले ऍक्च्युली. तुमचंही पाणावलं तुम्ही मला ही आठवण करून दिली, आता मला रात्रभर झोप नाही. म्हणजे असं नाही, म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली कोणाच्या भावना आणि दुःखाच्या नव्हत्या, फक्त एक प्रसंग जो तुम्ही सांगितलात. आपण आता पुढे वळूया. म्हणजे आता या सगळ्या आठवणींनंतर विजय खातूजींकडे तुम्ही, मला वाटतं त्या दिवसापासून ते आजपर्यंत तुळशीवाडीचा महाराजा विजय खातू, स्टुडिओ विजय आर खातू घडवत आहेत. आपण गेल्या वर्षीच्या मूर्तीचं बोलूया. गेल्या वर्षीच्या मूर्ती ही ऍक्च्युली म्हणजे सगळ्यात शेवटचं ते बोलतात ना, एक शो स्टॉपर अशा प्रकारे झाली. म्हणजे ती भव्य दिव्य मूर्ती, एक कमळाच्या याच्यात काच, आणि कशी संकल्पना सुचली आणि कशी मूर्ती घडली ती? याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते बघतात त्याच्यामध्ये तो विचार विनिमय होतो कशी मुक्ती घडवायची. आणि शेवटी तुम्हाला सांगितलं की खातू आहेत हो. त्याच्या आम्ही त्या अगोदरच सुचवलेलं आणि सगळं ठरलेलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या 1 वर्ष अगोदर आम्ही ते ठरवतो. तुम्हाला काय सांगू आता मी, नंतर ती बातमी आली खातू साहेबांचा आम्ही पण ऑन दी स्पॉट तिकडे गेलो. ते आता ऍक्च्युली ते पण एक मंडळाचे एवढे जवळचे होते की म्हणजे असे म्हणतात की खातू शेतकडे गेले की पहिले ते पावती पाडतात, पहिले ऍडव्हान्स दे. पण काही मंडळाच्या बाबतीत म्हणजे हो. त्या माणसाच्या बद्दल मी बोलतो का त्याची सुरुवात आहे. आमच्या मंडळाच्या बाबतीत तसं काहीच नाही. आम्ही जवळजवळ 6-6, 7-7, 1-1 वर्षाने त्यांना पेमेंट दिलं. म्हणजे त्या माणसाने कधी आमच्याकडे पेमेंटच नाही मागितलं की बाबा चल किरण पैसे पाठव, मला गरज ऍडव्हान्स देऊ, नंतर बघू, असा प्रकारच नाही हो आमचा. म्हणजे एवढं त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत. आणि त्यांच्यावर गप्पा मारणार, जेव्हा ते काम चालू असेल तर त्यांना ती खायची सवय, म्हणजे वडा खायची सवय, किंवा आमच्याकडचे पंचीकर आहे त्यांना ते उपवासाचा चिवडा वगैरे त्याच्यात खायची सवय, आम्ही तिघांना त्यांना घेऊन जायचो. आणि एवढं छानपैकी टाइम असायचा आणि त्यांचं ते घडलं. नंतर आम्ही आमचं ठरलं की आता मूर्ती कशी आणायची, काय आणायची, कोणाकडे जायचं. दुसरे पण मूर्तीकार होते, तुम्हाला माहितीच असेल. हो. तर काही कार्यकर्ते असतात की बाबा आता ती नाही तर दुसरे मूर्तिकार आणल्या, दुसरं बघूया. पण खरोखर खरं सांगतो, माझ्या जे कार्यकर्ते आहेत, माझे जे कमिटी मेंबर आहे, माझ्या विभागातले जे नागरिक, त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष आपण ज्याच्याकडनं मूर्ती आणतो त्यांनी आपल्याला आपला एकदम म्हणजे म्हणजे असा जो प्रसंग येणार नाही असा प्रसंग आला आणि त्यातून आपल्याला त्यांनी सावरलं, अशा व्यक्तीकडेच मूर्ती बनवायची आणि त्यांची साथ सोडायची. मग आम्ही त्यांच्या मुलीला भेटलो. आता परत संशयाची पार काही कार्यकर्ते असताना की बाबा तिथं मूर्ती करणार, ती कशी मूर्ती बनवणार. आणि आमची संकल्पना ठरली की मूर्ती कशी आणायची, काय आणायची. संपूर्ण काचेची मूर्ती, कमळावरची, ते पण संपूर्ण क्रिस्टल कमळ. आणि त्यांना ती संकल्पना दिली, त्यांनी आमच्याकडे बघितलं त्यांच्यामुळे तर होईल परत कार्यकर्ते काय बोलतात होईल, कशी होणार, काय होणार, ठीक आहे.
त्यांना ते ड्रॉइंग वगैरे आम्ही सगळं केलं. आणि आमचे जे महेश म्हणून आहेत, महेश फडतरे, त्यांनी हो डायमंडचं काम केलं. ते आमचे मित्रच आहेत. त्यांना पण आम्ही संकल्पना दिली. तर त्यांच्या मुलीने सांगितलं की आमची एक जॉईन त्यानुसार आपण ते काम करतो. आणि त्यांच्या मुलीने खरंच एवढी हिंमत दाखवली की ती एक वेगळी मूर्ती आहे आणि संपूर्ण त्याच्यावर काचेचं काम आहे आणि काच संपूर्ण इन्स्ट्रुमेंट कलरचे आहे. याच्या अगोदर आमची प्लेन ग्लासची मूर्ती होती, तुम्हाला माहिती असेल, गोल्डन कलरची मूर्ती होती काचेची. आणि हो याच्यानंतर आम्ही परत वेगळी संकल्पना केली, क्रिस्टल ग्लासची मूर्ती आणि ते रंगीबेरंगी म्हणजे कलरफुल ग्लास. आणि त्याला एवढा कलरफुल ग्लास मुंबईतून मिळवणं म्हणजे एकदम ते आमची कसोटी होती. हो त्या कशा आम्ही काचा मिळवल्या. आमचे जे महेश म्हणून मित्र आहेत त्यांनी ती त्याच्यावर ते संपूर्ण सजवलं, ती एवढी सुंदर मूर्ती बनवली. नंतर खाली ते कमळ होतं. कमळ आता कसं बनेल, पीओपीचं बनवायचं, कसं बनवायचं, तर त्या त्याच्या ताईंकडे त्यांचे हे होते, आर्टिस्ट होते. आम्हाला माहित पण नाही की आम्हाला वाटलं पीओपीचं कमळ बनवते, पण एवढं अवाढव्य कमळ बनवलं की बापरे, म्हणजे आम्ही बघतच राहिलो काय आहे. आणि त्याच्यावर त्या काचा लावल्या आमच्या महेश यांनी. एवढं जबरदस्त काम झालं की जबरदस्त आता तुम्हाला काय जबरदस्त सांगायचं त्या मूर्तीला. खूप हो. आणि आणि ती ती मूर्ती मूर्ती मंडपात ही तेवढीच उठून दिसत होती त्या प्रकाश योजनेवरून. खूपच छान वाटत होती. आम्ही लिटरली गेलो, परत आलो, सॉरी मी परत गेलो, डिस्टर्ब परत करतो आलो थोडा माझा. त्यांना. हॅलो, हा सॉरी बोला. थोडा डिस्टर्ब करतो, जरा माझा बॅटरी पण डाऊन होते. पण हा गप्पा अच्छा. बऱ्या वाटतात आहे. म्हणजे बॅटरी डाऊन झाली. आपण आपण करायची का सुरुवात, का स्टॉप करून परत येऊ मी? नाही नाही, चालू राहू दे ना. चालू राहू दे ना. हा हा हरकत मला वाटलं तुम्ही हे करा. नाही. नाही, कारण का आपल्या इन्स्टाला 1 तासाची लिमिट आहे, मग ती संपल्यावर आपण परत एकदा स्टॉप होऊन परत चालू करू शकतो, म्हणून बोललो. म्हणून मी माझ्या जागेवरून हल्लो जरा किंवा आणि त्या मूर्तीबद्दल सांगायचं म्हणजे थोडा तुमचा आवाज ब्रेक होतोय बहुतेक. हॅलो हॅलो. आ- आवाज येतोय तुमचा, थोडा आवाज ब्रेक होतोय, थोडा नेटवर्क इश्यू होतोय. हॅलो, आता येतोय का? नेटवर्क इश्यू होतोय बहुतेक. हा आता येतोय, आता येतोय. आणि त्या मूर्तीचं हा काम बोला. म्हणजे एवढं हॅलो, हा बोला येतोय ना, का बोला आवाज? कंटिन्यू. त्या हो येतोय. त्या मूर्तीवर एवढं सुंदर काम केलं आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे प्रत्येक मूर्तीची जी झाडी आहे, तुम्हाला सांगतो, डायमंडची, काचेची, सिल्वरची मूर्ती, त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण एवढी मोठी साकारताना, हे इंडिव्हिज्युअल चिटकवताना खूप वेळ जातो. म्हणजे किती लेबर लावू शकतो, तर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जाऊन ते सगळ्या वस्तू चिटकवतात. सगळ्या म्हणजे हौशेने, म्हणजे रात्रीचं नाईट करणार, ते सगळे चिटकवणार. आणि त्यातून म्हणजे आमच्या जवळजवळ 40% वाटा आमच्या कार्यकर्त्यांचा पण असतो. म्हणजे वादच नाही. म्हणजे जो उत्साह असतो ना, त्या उत्साहाची मूर्ती होते ना, ती मूर्तीमध्ये अशी उठून येते. म्हणजे बाप्पाच बोलतो की तुम्ही एवढी मेहनत करता आहे, तर मला एवढं सुंदर रूप करण्याचा प्रयत्न करता आहे. स्वतःहूनच असा आशीर्वाद होतो की मी सुंदर दिसतात, तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही मेहनत करू द्या. आणि त्याचा तो आशीर्वाद होतो. आणि एवढी सुंदर मूर्ती तुम्ही गेल्या वर्षी बघितली असेल. अप्रतिम मूर्ती होती, जो माझ्याकडे असेल, अप्रतिम मूर्ती. मी एक छोटंसं बोलतात ना, म्हणजे माझं तुम्ही बोललात ना, तुम्ही तुळशीवाडीच्या महाराजाला खूप ऑब्झर्व केलं. सो मी एक माझं ऑब्झर्वेशन सांगू का जरा, तुम्हाला राग नाही सांगा. आला तर? तुम्ही पूर्ण मूर्ती म्हणजे पूर्ण डायमंडने सजवतात वगैरे, पण तुम्ही उंदीर मामाला सजवायला विसरतात असं मला वाटतं. नाही नाही नाही, उंदीर मामावर जास्त लक्ष. तुम्ही नाही, प्रत्येक पण मी आमच्याकडे ऍक्च्युली बघितलंय नाही की माहित नाही, कारण का गेल्या वेळेला तो काचेचा नव्हता, इव्हन डायमंड वेळेला पण त्या उंदराला डायमंड नव्हते. सो मी माझं सांगतो नाही मस्करी नाही, मी बघितलं भाग नाही. म्हणून. उंदीर पण आमचा डायमंडचा, उंदीर आमचा काचेचा, उंदीर आमचा चांदीचा, उंदीर आमचा म्हणजे मी सिल्वर मला प्लेट फक्त गोल्डचा. म्हणजे मी फक्त मला वाटतं बाप्पांकडे लक्ष दिलं आणि माझं हा म्हणजे बहुतेक बाप्पाचं चुकलं जेवढं जरा. दर्शन आहे तर त्यामुळे सेवकाकडे लक्षच गेलं नसेल तुमच्या. मे ऍक्च्युअली बी ते असं झालं असेल. कारखान्यातून आगमनाच्या वेळेला नसेल केलं, तिकडे जाऊन केलं असेल असं हो मला हो, बरोबर. नाही वाटतं नाही, बहुतेक. हा म्हणून माझं ते चुकलं असेल जरा. कारखान्यात आमचं ते होत नाही, कारण ते थोडं थोडं काम कधी कधी राहते. पण नंतर आमची स्थापना झाल्यानंतर मग आम्ही परत मूर्तीवर परत एकदा हात फिरवतो. परत एकदा बारीक सारीक गोष्टी असतील त्या आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बघतात आणि ते संपूर्ण मूर्ती परत व्यवस्थित करून आणतात. म्हणजे कुठे कुठे काय उणिवा बाकी असतील तर बाप्पा सांगतो, बाबा हे जरा व्यवस्थित कर, म्हणजे ते
आणखी मी छान दिसेल त्याप्रमाणे ते काम पूर्ण करू. ओके. म्हणजे आता एक खऱ्या अर्थाने ओळख करून दिली ताडदेवची, ती म्हणजे तुमच्या तुळशीवाडीच्या महाराजा बाप्पांनी. आता ताडदेवमध्ये बरेचशी मंडळं नावारूपाला आली आहेत. त्यात नवरात्रोत्सव असेल, म्हणजे राजराजेश्वरी प्रतिष्ठान असेल, ताडदेवचा राजा असेल, ताडदेवचा विघ्नहर्ता, पोलीस लाईन, वसाहत, अशा बरीचशी मंडळं आलेत. सो त्या मंडळांमध्ये पण तुम्ही एक आपलं वेगळेपण जपलेलं आहे आणि ते तुम्ही शुअर जपणार. पण एक ताडदेवला एक ते प्रकाश झोतात आलाय, त्याबद्दल ते ताडदेवकर म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? ताडदेवकर म्हणजे कसं घेत नाही प्रकट शोधत वगैरे असं काय नाही. मला बोललो ना की ते बाप्पा सगळं करवतो आणि प्रत्येकाची काही केलं नाही, ते त्यांनीच घडवलं आणि त्यांनीच तुळशीवाडीचा राजा ताडदेव विभाग प्रसिद्धी झाला. तसं आता आमच्या बाजूचं मंडळ तुम्ही बोलतात ना ताडदेवचा राजा, ते पण फार जुनं मंडळ आहे. ते पण सध्या त्यांच्या मूर्त्या पण चर्चेत असतात. म्हणजे कसं आहे आता असं हे झालंय टीम झालंय की हाजेरीला गेलं की तुळशीवाडीच्या महाराजांचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर ताडदेवच्या राजाचं दर्शन घ्यायचं. असं एक म्हणजे आम्हाला लोक विचारतात, जे आहे ते आहे, बाप्पाच आहेत ते लोक विचार म्हणत नाही. शेवटी बाप्पाचं ऍड्रेस आम्हाला विचारतील आम्ही सांगणार नाही. ते सांगतात की अरे ते ताडदेवचा राजा कुठे आहे, मग आम्ही त्यांना तो रस्ता जाणतो की इकडे जा तुम्हाला मंडळ. आणि तसंच आमचे ताडदेव पोलीस वसाहत आहे, पोलीस बांधवांचं मंडळ आहे, ते पण प्रसिद्धीच्या माध्यमात ते पण छान छान गोष्टी आणतात दरवर्षी काय ना काय प्रयत्न करतात. म्हणजे कसं झालंय तुळशीवाडीच्या असं बोलायला हरकत नाही की तुळशीवाडीच्या महाराजांना सुरुवात झाली आणि आता थोडं आम्ही पण केतवाडी सारखं किंवा थोडं म्हणजे आमची थोडी थोडी अशी पुढे पुढे येत चालली. नाही म्हणजे खातू साहेबांचे चिंतामणी, चंदनवाडी, अशी तुळशीवाडी पण म्हणजे जी एक बोलतात ना शो स्टॉपर असते ती माने तुळशीवाडी ही आवर्जून उल्लेख होतो त्या मूर्तीचा. गप्पा तर असे असंख्य आहेत, म्हणजे प्रत्येक एकेका मूर्तीच्या मी आठवण काढून देऊ शकतो. पण आता मला वाटतं आपल्या चर्चेला बहुतेक 1 तास पूर्ण होत आलेला आहे. माहित पडलं मला वाटलं एक तास खरंच नाही माहित नाही, म्हणून आपण आपलं संभाषण केलं मी आधीच की मला माहिती होतं की चर्चा विषय निघाला का चर्चा तर होणारच पुढे. आणि तुम्ही मला फार पुढे आठवण करून दिलं, धन्यवाद. दुसरी पण आठवण करून दिली त्यामुळे नाही बाकीचे पण होतं, पण मी बोललो आता एवढा भाऊक नाही. थँक्यू आणि खरंच आठवण करून देऊ नका, कारण तो माझ्या एकदम घरचा म्हणजे माझ्या घरचा नाही ते तर आहेच. म्हणजे माझा कार्यकर्ता तो माझ्या घरचा आणि एकदम प्रश्न हो, म्हणून थोडीशी चलबिचल होती विचारू की नाही, पण तुम्ही एवढं सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे विजय खातू सरांनी आणि तुमचा जो मंडळाचा बॉन्ड जुळला, तो त्यासाठी तो प्रश्न घेणं थोडा आम्हाला वाटलं म्हणून तो घेतला. असं तुमच्या भावना दुखवायचं काही हेतू नव्हता आमचा, नसणारी कधी. सो मला वाटतं आपल्या म्हणजे खूप छान चर्चा झाली आपली, आणि खरंच तुमचे धन्यवाद. तुम्ही एवढ्या मनमोकळेपणाने उत्तर दिली सर्व प्रश्नांची, खरंच धन्यवाद. तुळशीवाडीच्या महाराजाचा विजय असो. बाप्पा पुढच्या वर्षी आम्हाला एका वेगळ्या नवीन जसं डोळ्याचं पारणं फिटो असं रूप आम्हाला पाहायला मिळेल तुळशीवाडीच्या महाराजांचं. त्याच्या आशीर्वादानेच होतं आमचं. फक्त आपण काय म्हणतो माध्यम, तो आशीर्वाद देतो, तो काहीतरी सुचवतो आणि ते आपण प्रकट करतो, बाकी काही त्याचाच आशीर्वाद. आणि खरंच तुम्ही चांगलं विचारला आणि एवढा वेळ देतात मंडळाला. म्हणजे असं नाही म्हणत की माझं मोठं मंडळ आहे, आमचं पण मंडळ छोटंच आहे. तेवढ्या याच्यातून पण तुम्ही तुळशीवाडीचा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला मला बोलवलं. माझ्या मंडळातर्फे, माझ्या विभागातील नागरिकांना, माझ्या विभागातील त्यांच्यातर्फे खरंच तुमचा आभार की तुम्ही बाप्पाला म्हणजे तुळशीवाडीच्या महाराजाला कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंच तुमचा खरोखर मनापासून आभार. आणि परत एकदा मी सांगेन की जसं पुढच्या वर्षी बोलता मी तर म्हणतो ह्याच वर्षी तुम्ही भव्य दिव्य असं दर्शन घ्याल. करोना हे जे संकट आहे ते विघ्न